मला ना नेहमी एक प्रश्न पडतो की खरंच आई होण्यासाठी बाईची आवश्यकता आहे का? म्हणजे आई होण्यासाठी स्त्री असण्याची गरज आहे का? आणि आई हे मातृत्व या संकल्पनेवर आधारित आहे. आणि मग मातृत्व ही भावना ही स्त्रीत्वाची निगडीत आहे की ती मानवी संवेदनांशी निगडीत आहे, असा मला नेहमी प्रश्न पडतो. म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आई होण्यासाठी तुम्ही स्त्री असण्याची आवश्यकता नाही. कारण मातृत्व हा जो भाव आहे, हा भाव आपल्या मानसिक आणि संवेदनांशी निगडीत आहे. त्याच्यामुळे अनेक पुरुष आपल्या मुलांशी, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांशी हे विलक्षण मातृत्व भावनेतनंच वागत असतात. म्हणजे आईनं जन्म देणं, मला वाटतं की हा एक शारीरिक अपघात आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. पण मातृत्वाची भावना हा शारीरिक अपघात नाही आहे. तो शारीरिक अपघात नव्हे, तर तो मानसिक संस्कार आहे असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे मातृत्वाची भावना ही गोष्ट निराळी आहे आणि एखाद्या मुलाला जन्म देणं ही गोष्ट निराळी आहे. आपण अनेक वर्तमानपत्रांमध्ये, टी व्हीवर आपण या बातम्या पाहतो, वाचतो की मातेनं आपल्या स्वतःच्या हाताने मुलाचा बळी घेतलेला आहे. मग मला असं वाटतं, आणि अलीकडे या घटना वाढत चाललेल्या आहेत, मग मला असं वाटतं की मग ही मातृत्वाची भावना गेली कुठे? पण त्याच्याऐवजी जेव्हा आपण काही आपल्या इतिहासामध्ये डोकावतो तेव्हा संत ज्ञानेश्वरांना माऊली म्हणलं गेलेलं आहे. का माऊली म्हणलं गेलेलं आहे? माऊली हा शब्द स्त्रीवाचक शब्द आहे, पण तरी त्यांना माऊली म्हणलं गेलेलं आहे. कारण ह्या विश्वाची जी संकल्पना आहे, या विश्वाचं भलं त्यांनी पसायदानातनं मागितलेलं आहे. जो जे वांछील ते लाहो प्राणी जात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे विश्वाच्या मांगल्याची भावना ज्याने आपल्या हृदयामध्ये साठवलेली आहे, त्याचं हृदय हे मातृत्वाने ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून मातृत्व आणि माऊली हे सम्यक शब्द आहेत. पण त्याच्यानंतर आपण साने गुरुजींकडे बघू शकतो. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही सुद्धा खरं म्हणजे जसं ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जगाच्या मांगल्याची इच्छा व्यक्त केली, प्रार्थना केली, तसं साने गुरुजींनी धर्माची व्याख्या केली की तोच खरा धर्म आहे, जो धर्म या जगाला म्हणजे जगाच्या चराचराला, जे स्थिर आहेत आणि जे अस्थिर आहेत, जे अचल आहेत आणि जे चल आहेत, त्यांना सुद्धा आपण प्रेम अर्पावं. मग इथले वृक्ष आहेत, इथल्या नद्या आहेत, इथले पर्वत आहेत, इथली डोंगरं आहेत. साने गुरुजींना पण माऊलीच म्हणलं गेलेलं आहे. त्यांचं हृदय मातृत्वाने ओतप्रोत भरलेलं होतं. साने गुरुजींची श्यामची आई जर आपण वाचलं तर आपल्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. मी तर विनंती करेल, प्रत्येकाला करेल, विशेषतः मी विद्यार्थ्यांना विनंती करेल की जर आपण ज्ञानेश्वरांचं पसायदान वाचलं आणि साने गुरुजींचं जर आपण श्यामची आई हे पुस्तक वाचलं तर मातृत्वाच्या बद्दलच्या सगळ्या तुमच्या कल्पना हे बदलून जातील. आणि म्हणून मला असं वाटतं की मातृत्व आणि आईची भावना हृदयात येण्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष मुलाला जन्मच दिला पाहिजे याची आवश्यकता नाही आहे. अर्थात अपत्य जन्मानंतर मातेच्या हृदयामध्ये आपोआपच मातृत्वाची भावना निर्माण होते. पण मातृत्वाची भावना आणि माता या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी जर एखाद्या प्राण्यावर, पक्ष्यांवर, विद्यार्थ्यांवर जर मी मातेच्या भावनेनं प्रेम करत असेल तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे
की मी सुद्धा एक प्रकारची आईच आहे, ज्याच्या हृदयात मातृत्वाची भावना, तोच आणि तीच खरी आई, असं माझं स्वतःचं म्हणणं आहे.